जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप। आता आपण सगळा निकाल पाहिला महाराष्ट्रातला, खास करून आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राविषयी बोलणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक धक्कादायक निकाल समोर आलाय। म्हणजे जी महायुती आपल्याला मला असं वाटतं मजबूत दिसत होती, ती महायुती का बरं गडबडली सगळ्या गोष्टींमध्ये। इकडे मात्र अनेक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना फोडलं, एकनाथ शिंदे सोबत आले। म्हणजे जे राज्यातले महत्त्वाचे घटक पक्ष होते किंवा जे स्थानिक पक्ष होते ते फोडून देखील भाजपाला किंवा महायुतीला फडणवीसांना धक्का बसला सगळ्यात महत्त्वाचा। कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाची एक 2-3 कारणं मी तुम्हाला सांगतो, ती यांच्या अंगलट आलेत सगळ्यांच्या। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाचा रोष। जरांगेंना ज्या प्रकारे किंवा मराठा समाजाला ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी हाताळलं, त्याचा सरळ रोष आणि त्याचा फटका, त्याचा वचपा मराठा समाजाने काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुसरी सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या सगळ्या या सरकारमध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांनी ज्या खेळ्या केल्या, त्या अजित पवारांना घेणं, त्या अशोक चव्हाणांना घेणं, म्हणजे जी घोटाळेबाज लोक आहेत, ज्यांनी कित्येक हजारो कोटींचे घोटाळे केले, त्यांना सोबत घेऊन सत्तेत बसवणं आणि त्यांना सत्तेमध्ये सोबत घेऊन चालणं, या देखील गोष्टीला कुठेतरी महाराष्ट्रातल्या लोकांनी नाकारलेलं आपल्याला पाहायला मिळते। तिसरी गोष्ट ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार बाजूला, समोर शरद पवार असताना देखील एक राजकीय अनुभव त्यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये पणाला लावलाय। कोणत्या ठिकाणी काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं आणि कधी करायचं, कुठल्या विषयाला कधी उचलायचा, कधी हात घालायचं, या सगळ्या गोष्टी शरद पवारांना अगदी तंतोतंत जमलेत आणि त्याचा एक मोठा फटका इथं महायुतीच्या सगळ्या लोकांना बसलाय। इकडे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंनी मात्र त्यांचं चांगलं वर्चस्व ठेवलंय। ज्या प्रकारे लोक त्यांच्याकडनं म्हणत होते की एकनाथ शिंदे पार भुईसपाट होतील, पण इथं मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांची ताकद पणाला लावले आणि सर्व लोकांनी त्यांना स्वीकारलंय। त्याच्या दुसऱ्या बाजूला देखील उद्धव ठाकरेंना स्वीकारलंय, कारण डाव्या विचारसरणीची किंवा ही मुस्लिम सगळी लोक त्यांना मतदान पडलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीला नडली किंवा महायुतीला त्याचा फटका बसला, ते म्हणजे महायुतीकडे चांगले चेहरे नसणं। प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी अनेक अशा जागा आहेत जिथं हे चेहरे लोकांना पटलेले नाहीत आणि त्याचा एक मोठा रोष इथं आपल्याला सगळ्या गोष्टींवरती दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या प्रकारचं राज्य किंवा ज्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी फडणवीसांकडून बोटं दाखवून ज्या लोकांनी दाखवल्या, ह्या फडणवीसांनी हे केलं, या फडणवीसांनी असं राजकारण केलं, त्या लोकांना फडणवीसांच्या राजकारणातल्या गोष्टी पटल्या नाहीत किंवा त्या लोकांनी स्वीकारल्या नाहीत। भले इकडे शरद पवारांच्या इतक्या वर्षाच्या त्यांनी कितीही काही केलं असेल तरी ते लोकांनी स्वीकारलं, पण इकडे मात्र त्या गोष्टी स्वीकारलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत। इकडं एकनाथ शिंदेंचा गद्दारपणा किंवा या सगळ्या गोष्टींवरती देखील लोकांनी रोष ठेवला, तरीही त्यातून एकनाथ शिंदेंना वर होता आलं। मात्र महायुतीला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये धक्का बसतोय एवढं मात्र नक्की। आणि नरेंद्र मोदींचा विश्वास कुठंतरी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या या संघटनेवरती थोडासा कमकुवत होताना आपल्याला दिसतोय। अर्थातच भारतामध्ये नरेंद्र मोदींवरती देखील लोकांनी थोडा कमी विश्वास दाखवला असं मतदारांमध्ये दिसतंय। पण पुढे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत किंवा होणार आहेत, पण या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रातलं राजकारण येणाऱ्या काळामध्ये अगदी विधानसभा तोंडावर येऊन ठेपले, त्या काळामध्ये खरोखरच भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावणाऱ्या सगळ्या गोष्टी घडताना आपण पाहतोय। तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत। तुर्तास धन्यवाद।